भारताला धमकी देणारा आयसिसचा व्हिडिओ इंग्रजी वृत्तपत्राच्या हाती. व्हिडिओमधून भारताला धमकी दिल्याचं उघड. मुंबई विद्यापीठात पेपरफुटीचं प्रकरण उघड. 4 क्लार्क, 3 शिपाई आणि 1 कस्टोडियन अशा एकूण 8 कर्मचाऱ्यांना अटक. कोठडीत जाण्याआधीच बिघडली निलेश राणेंची तब्येत. 2 दिवस मुक्काम रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात, पण सुनावणीपूर्वी 2 दिवस आधीच तपास अधिकारी बदलले गेल्यानं राणेंवर टीका. पश्चिम रेल्वेवर आज रात्री वसई रोड ते भाईंदर स्थानकादरम्यान नाईट ब्लॉक. उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेवरही घेण्यात येणार मेगा ब्लॉक. उत्तराखंडाचे खासदार तरुण विजय यांच्यावर दगडफेक. सेलूर मंदिरात प्रवेश केल्याबद्दल केला हल्ला, तर तरुण विजय यांना रुग्णालयात केलं दाखल. राजस्थानच्या फलोडी गावात तापमानानं पुन्हा गाठलं अर्धशतक. भारतातलं आतापर्यंतचं सर्वाधिक तापमान. शरणं गच्छामि. अखिल विश्वाला शांत व करुणेचा संदेश देणारे गौतम बुद्ध यांची आज 2561वी जयंती. जगभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. धम्मं शरणं